नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सलफलकर। आज आपण वर्ग 11वी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण भारतातील दारिद्र्य या प्रकरणातील दारिद्र्याची जे काही कारणे आहे याविषयी सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्याची कारणे आपण पुढील मुद्द्यावरून सविस्तरपणे अभ्यासूया। दारिद्र्याच्या कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट। भारतामध्ये जलद गतीने वाढणारी जी लोकसंख्या आहे त्यामुळे गरजा भागवण्यासाठी साधनसंपत्तीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटवडा आज आपल्या भारतामध्ये निर्माण होत आहे। त्यामुळेच गरजा पूर्ण न झाल्यामुळे आज देशामध्ये दारिद्र्याचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येते। यामागचं सर्वात मोठं कारण म्हणलं तर लोकसंख्या वाढ आहे। कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे या झपाट्याने वाढत्या लोकसंख्येमुळे देशामधले दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। म्हणून दारिद्र्याचं लोकसंख्याचा विस्फोट हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्यानंतर दुसरं कारण आहे आर्थिक वृद्धीचा मंदवेग। आता भारत हा अविकसनशील देश आहे आणि भारताचा जो आर्थिक वृद्धीचा जो वेग आहे तो मंद गतीने आहे, जलद गतीने पाहिजे तसा नाही आहे। कारण भारतामध्ये जे काही शेती आणि उद्योग क्षेत्र आहे याची जे काही होणारी वृद्धी आहे हे वृद्धी मंद गतीने आहे। तसंच देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न आहे, यामध्ये जी काही सरासरी उत्पन्न आहे ते उत्पन्न फार कमी आहे। त्यामुळेच देशामध्ये दारिद्र्य निर्माण होऊ लागलेलं आहे आणि या कारणानेच दारिद्र्य निर्माण होत असल्यामुळे लोकांच्या राहणीमानात खूप मोठा बदल झालेला आहे। लोकांचं जे राहणीमान आहे याचा दर्जा खालावलेला आहे। म्हणूनच हे सुद्धा एक आर्थिक वृद्धी मंद असल्यामुळे हे सुद्धा दारिद्र्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की देशाच्या विकासाची वृद्धी मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसून येते आणि आज दारिद्र्याचं जो काही विस्तार झालेला आहे तो आज मोठ्या वेगाने होत आहे। जोपर्यंत आर्थिक वृद्धीचा वेग वाढणार नाही तोपर्यंत दारिद्र्य निर्मूलन होणार नाही। नाहीतर असाच वेग मंद असला तर दारिद्र्य वाढतच जाणार आहे। म्हणजेच आर्थिक वृद्धी हे सुद्धा एक कारण आहे। त्यानंतर बेकारी व बेरोजगारी व अर्ध बेरोजगारी। ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जर पाहिलं तर दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे बेरोजगारी आणि अर्ध बेरोजगारी जास्त मोठ्या प्रमाणात आहे। कारण की आज देशाचा जर बेरोजगारीचा विचार केला तर सुशिक्षित बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे। अर्ध बेरोजगारी म्हणजे काही दिवस त्यांना रोजगार आहे, वर्षातून 6 महिने रोजगार आणि 6 महिने बेरोजगार राहावं लागते, अशीही अर्ध बेरोजगारी आपल्या देशामध्ये आहे। म्हणजेच जे काही दारिद्र्याचं प्रमाण वाढत आहे याला बेरोजगारी आणि अर्ध बेरोजगारी हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण या दारिद्र्य वाढीला लागू होते। त्यानंतर आर्थिक विषमता। देशामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे आणि या विषमतेची व्याप्ती वाढत चालल्यामुळे दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे। कारण उदाहरणार्थ जर पाहिलं उत्पन्न, मालमत्ता, कर्ज सुविधा, शेतीचे वाटप इत्यादीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात विषमता आढळून येताना दिसते। म्हणजे जे काही आर्थिक विषमता आहे ही शेतजमिनीत असो किंवा कर्ज सुविधेमध्ये असो, मालमत्तेमध्ये असो किंवा उपभोग खर्चामध्ये असो, या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे आज देशामध्ये दारिद्र्याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण मोठ्या प्रमाणात
वाढत चाललेला आहे आणि याचाच परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपल्याला होताना दिसून येते आणि देशाची जे काही वृद्धी व्हायची आहे ते न होता दारिद्र्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. अशा प्रकारे दारिद्र्याचं चौथं कारण आहे. त्यानंतर पायाभूत सुविधेची दुर्लक्षता म्हणजे क्रयशक्तीच्या अभावामुळे ऊर्जा, वाहतूक, संदेशवाहन, आरोग्य इत्यादी पायाभूत सुविधाचा वापर करत नसल्यामुळे दारिद्र्याचं वाढतं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. ज्या काही पायाभूत सुविधा आहे या अजूनही याचा वापर होत नसल्यामुळे दारिद्र्याचं जे प्रमाण जे काही आहे ते वाढतच चाललेलं आहे. त्यानंतर चलनवाढ म्हणजे जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. कारण अन्नधान्याची मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड वाढ आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. त्यामुळे देशामध्ये क्रयशक्ती कमी होऊन गरीब आणखी गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेला आहे. अन्न संकटामुळे लोकांवर उपासमारीची पाळी मोठ्या प्रमाणात येत आहे. म्हणजेच आज आपण जर आजच्या 21व्या शतकामधलं जर उदाहरण घेतलं तर आज 2019मध्ये कोविड-19चा प्रादुर्भाव देशामध्ये झाला आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली. आणि जसं आज जर पाहिलं तर जीवनावश्यक वस्तूसोबत ज्या काही गरजेच्या वस्तू आहे, खाद्यपदार्थ आहे, अन्न पदार्थ आहे, पेट्रोल डिझेल यांचे भाव आज वाढ झालेली आहे. तर याला कारण आहे की महागाई वाढत चाललेली आहे आणि या महागाईच्या काळामध्ये गरिबांना जगणं खूप कठीण होत चाललेलं आहे आणि त्यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची पाळी येत आहे. आज दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्याचा जर विचार आपण भारतामध्ये केला तर 40% वर लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगताना आपल्याला दिसून येते. म्हणजे देशाच्या विकासाची पातळी कुठपर्यंत असेल हे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच उपासमार आणि कुपोषण यामुळे देशाच्या जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होताना आपल्याला दिसून येते. आणि अशा 6 कारणावर दारिद्र्याची कारणे अवलंबून आहे असंही म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दारिद्र्याची कारणे सविस्तरपणे अभ्यासली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जो काही गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे दारिद्र्याची कारणे सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला समोरच्या घटकातील अभ्यासक्रम समजण्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद.